नमस्कार. मित्रांनो, दोघं ठाकरे बंधू एकत्र आले ही खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रासाठी फार गरजेची आहे. त्यातल्या त्यात जे मराठी जन आहेत त्यांच्यासाठी मराठी असणारे दोघं पक्ष, मराठीची भाषा बोलणारे, मराठीशी साठी झटणारे आणि मराठी भाषेला महत्त्व देणारे असे हे दोघं नेते एकत्र येऊन ते आज BJP शिंदे सेनेच्या विरोधात उभे ठाकले. ही चांगली गोष्ट झाली. पण फक्त मराठी माणसासाठी एकत्र येणारे पक्ष एवढी यांची ओळख असणं बरोबर नाही. कारण आज महाराष्ट्रात जे सगळे राहतात ते सगळे मराठी आहेत आणि महाराष्ट्रात जेही सगळे पक्ष आहेत, BJP असेल, शिंदे सेना असेल, ही सुद्धा मराठीच पक्ष आहेत. ते काही वेगळ्या राज्यातून वेगळी भाषा घेऊन आलेले लोक नाहीत. तेही महाराष्ट्रीयन आहेत आणि मराठी आहेत. पण आता जे खरं जर पाहिलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यानंतर यांची भूमिका अशी असायला हवी की पूर्ण महाराष्ट्रासाठी जे काही हिताचं असेल, जे काही गोष्टी ह्या राज्यासाठी करण्या गरजेचं आहेत, त्या सगळ्या समाजासाठी ते करतील अशी अपेक्षा सगळे मराठी जन व्यक्त करतात. तेव्हा त्या पद्धतीने त्यांनी राजकारण करायला हवं. फक्त आपल्या सत्तेसाठी आपण जो मागे पडलो ते राजकारणात आपण परत एकत्र येऊन काहीतरी लाभ पदरात पाडून घ्यावा अशासाठी एकत्र असते तर त्याचा काही उपयोग नाही. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी येणारे जे कोणी असतील त्यांचं स्वागत मराठी जनता नेहमीच करेल. आता मुळात जेव्हा उद्धव ठाकरे साहेब म्हणतात की मुंबई केंद्रशासित करण्याचा प्रयत्न आहे, मुंबई गुजरातला नेण्याचा प्रयत्न करणं आहे, हे असले भावनिक मुद्दे काही कामाचे नाहीत. कारण मुळात जर ही तुम्हाला अशी निखळ राजकारण करण्यासाठी लागत असेल तर मग पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी का म्हणत नाही की कलकत्ता केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी BJP हा सगळा आट्यापाट्या करतो. त्याचप्रमाणे DMK तामिळनाडूचा मद्रास हे शहर केंद्रशासित व्हावं किंवा वेगळ्या राज्याला जोडलं जावं अशी त्या ठिकाणी ते का भूमिका घेत नाही आणि असा प्रचार ते का करत नाही. मग मुंबईच फक्त केंद्रशासित होईल आणि ती गुजरातला जोडली जाईल अशी अपरिहार्यता उद्धव ठाकरे साहेबांना का करावी लागते याचाही विचार करावा लागेल. तेव्हा हे भावनिक मुद्दे सोडून जे राज्याच्या भल्यासाठी असेल ते मुद्दे घेणं महत्त्वाचं आहे. तरच निवडणुकीमध्ये जाणं योग्य ठरेल. मुळात राज आणि उद्धव हे छत्रपती शिवाजी महाराजचे फार प्रेम. छत्रपतीच्या राज्याभिषेकाप्रसंगी समर्थ रामदासाने भवानी मातेला साकडे घातलं होतं तेव्हा ते म्हणाले, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवा. तेव्हा रोकडे सामर्थ्य दाखवणं गरजेचं आहे. जे मूळ काय आहे ते दाखवा. राज्याच्या भल्याचा रोडमॅप करा आणि लोकांना सांगा की आम्ही सत्तेत येऊ तर अशा अशा गोष्टी करू. फक्त मराठी आणि फक्त मुंबई एवढ्यापुरते तुमचे मुद्दे सीमित राहायला नको. कारण मित्रहो, मुंबई महाराष्ट्रात वेगळी केली जाणार हे तुम्ही 25-30 वर्षापासून बोलता तेव्हा लोकांना ते कळतं आणि ते गोष्टी लोकांना पटत नाही. कारण हे फक्त तुमचा राजकारणाचा भाग आहे. मराठी मुद्दा, मराठी पाट्या हा सुद्धा राजकारणाचाच भाग आहे. त्याच्याने फारसं मराठी जनाचं आणि राज्याचं कधीही कल्याण होणार नाही. तेव्हा आज आपण शुभेच्छा देताना एवढं सांगू राज आणि उद्धव साहेबांना की तुम्ही ह्या राज्याच्या हिताचे निर्णय घ्या आणि त्या पद्धतीने राजकारण करा. नक्की मराठी जनता तुम्हाला यश देईल. नमस्कार.